आज माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्याचं कारण की कालच आमचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय देगलूरचे आमदार माननीय जितेश भाऊ अंतापूरकर आणि विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमित गोरके साहेब यांनी जो आत्ता महाराष्ट्रामध्ये चालू आहे आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय तो विधानसभेच्या मीडियासमोर मांडला, आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांना आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधकाकडून धमक्या आल्या। त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, गाडीवर हल्ला करण्याची शक्यता आहे। काल परवा त्यांच्या 8 दिवसाखाली एक उपवर्गीकरण विरोधी समितीने घरावर मोर्चा काढला होता। या निमित्तानं त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, म्हणून आम्ही त्यांच्या सुरक्षेची वाढ करण्यात यावी, पोलीस सुरक्षा वाढण्यात यावी, त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या संरक्षण देण्यात यावं। आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटलो आहोत। जे माननीय सुप्रीम कोर्टाने 2024 ला ऐतिहासिक निर्णय दिलाय, आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार, या धर्तीवरती आवाज उठीत आहेत आमच्या सगळ्या मातंग समाज आणि वंचिताचा। परंतु विनाकारण त्यांना वैयक्तिक टार्गेट आमच्या आरक्षण विरोधी कृत्याकडून हे होत आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आम्ही आज माननीय एसपी साहेबांना हल्लेखोर जे संभाव्य कारवाई करण्यासाठी आणि माननीय जितेश अंतापूर साहेबांच्या सुरक्षा वाढवण्यासाठी आम्ही आज सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। आज नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन सध्याला महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संबंधाने आणि समर्थनात आणि विरोधामध्ये राज्यभर आंदोलन चालू आहेत। काल विरोधी समितीनं आरक्षण विरोधी समितीनं काल मुंबईमध्ये भव्य असा मोर्चा काढला आणि सभागृहामध्ये विधिमंडळ सभागृहामध्ये मातंग समाजाचे आमदार आणि नांदेड जिल्ह्याचे आमदार सन्माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर त्यांच्यासोबत अमितजी गोरके साहेब यांनी आरक्षण अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणामध्ये अबकड करावं आणि 59 जातीमध्ये सर्व जाती समूहाला समान न्याय मिळावा यासाठी ती भूमिका घेतलेली आहे। आणि त्याचा विरोधी गटाकडून सातत्याने त्यांना धमकी, फोन आणि घरावर मोर्चे काढण्याचं 2-3 प्रकार या ठिकाणी झालेले आहेत आणि कालच्या घटनेमुळे आणखीन त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे। त्यासाठी आमची सकल मातंग समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी मी ॲडव्होकेट गणेश तातलापूरकर सकल मातंग समाज राज्य समन्वयक आणि आमच्या विविध सामाजिक संघटना यांच्या वतीनं आणि सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचबरोबर जिल्हाधिकारी नांदेड आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना सुद्धा या आशयाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे।